जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. गजानन महाराज प्रगट झाले तेव्हा गजानन महाराज दिगंबर अवस्थेमध्ये म्हणजे नग्न होते. का बरं गजानन महाराज नग्न होते? चरित्र कथेमध्ये लिहिलेलं आहे गजानन महाराज नग्न अवस्थेमध्ये राहतात हे आपण वाचतो, पण ते नग्न का राहतात याचा भाव कुठे आपल्याला अजून कळालाय ते आपल्याला कळालं पाहिजे. गजानन महाराज जेव्हा प्रगट झाले तेव्हा उष्ट्या पात्रवाळीवरचे भाताचे शीत त्यांनी उचलून खाल्ले. का बरं? त्यांना मिळालं नसतं का काही चांगलं खायला? मग त्यांनी तेच का खाल्लं हे अजून आपल्याला माहिती नाही. त्यांनी गढूळ पाणी का पिलं हे अजून आपल्याला माहिती नाही. गजानन महाराज गण गण गणात पोते भजन का म्हणत होते त्याचा अर्थ काय हे अजून आपल्याला माहिती नाही. बरेच जण तर अर्धवट नास्तिक लोक, अर्धवट ज्ञानी, अर्धवट वाचणारे आमच्या गजानन महाराजांविषयी तर टीकाही करतात. गांजा फुक्या म्हणतात, गांजा फुक्या. माफ करा, पण काही टिंगल करणारे सुद्धा लोक आहेत महाराज. ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तिं नाथम वंदे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्ति श्री तुकाराम जगद्गुरु. नीलकंठ गुरु भक्त नमामि संत पंचकम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गण गण गणात पोते हे भजन प्रिय सद्गुरु ते. या श्रेष्ठ गजानन गुरु ते तुम्ही आठवीत रहा याते. जय गजानन. संपूर्ण जगामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याचं यथार्थ स्वरूप प्रगट करण्यासाठीच भगवंतच संतांच्या रूपामध्ये अनेक युगामध्ये वेगवेगळ्या रूपांनी प्रगट होत असतात आणि सर्व जन जड जीवांचा उद्धार करतात. ह्यात संत मांदियाळीमध्ये एक ब्रह्ममूर्ती, विदेही, योगी, समर्थ, भक्त प्रिय संत प्रगट झाले आणि ते संत म्हणजे समर्थ श्री गजानन महाराज. ह्याच अवतारामध्ये गजानन महाराजांनी अनेक साक्षात्कार दाखविले. शांत स्वभावाने कसं वागावं, एकीकरणानं कसं वागावं, सेवाभाव आपल्या जीवनामध्ये कसा ठेवावा आणि या सगळ्या गोष्टीचा अंगीकार करून आपलं जीवन स्वच्छ कसं बनवावं ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला श्री संत गजानन महाराजांच्या चरित्राकडे पाहिल्यावर निश्चितच आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. हे आकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुप श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने रिसोड तथा पंचक्रोशीतील सर्व श्री भक्तांच्या सहकार्याने पहिल्यांदा श्री संत गजानन महाराज संगीतमय चरित्र भावकथेचं आयोजन आपण आपल्या या रिसोड नगरीमध्ये असणार श्री समर्थ गजानन महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये केलेला आहे. विषय नवीन आहे, प्रयत्नही पहिलाच आहे आणि निश्चितच सुरुवातीला मला याची शाश्वती आहे की आपल्या प्रयत्नाला गजानन महाराज यश दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि याची प्रचिती, याचा साक्षात्कार मलाच यावा असं काही नाही. आज तागायत शेकडो वर्षानंतर सुद्धा लाखो करोडो गजानन महाराजांच्या भक्तांना आज सुद्धा या गोष्टीचा साक्षात्कार येतोय. किंबहुना मला सुद्धा आला, समोर बसलेल्या काही श्रोते मंडळींना सुद्धा आलेलाच असेल आणि तोच साक्षात्कार या कथा रूपाने आपल्या जीवनामध्ये प्रगट व्हावा याच्यासाठी ज्या पुढच्या 7 दिवसाचा अट्टहास आपल्याला करायचा आहे आणि गजानन महाराजांचं जीवन चरित्र अभ्यासनाचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा हा विषय मी काही समाजातील मंडळींच्या कानावर टाकला तेव्हा बरेच जण मला त्या ठिकाणी म्हणू लागले, भागवत, रामायण, शिवपुराण एवढ्या सगळ्या कथा असताना
गजानन महाराजांच्या कथेचा अट्टहास तुम्ही का करता बरे? मी त्यांना म्हणू लागलो, एक तर आपली ही भूमी संतांची भूमी आहे, आपण संतांच्या भूमीमध्ये प्रगट झालेला आहोत, जन्माला आलेला आहोत, वावरत आहोत. आणि किती आपण पुण्यवान. जरी आपल्या गावाचं नाव जरी रिसोड असं आपण आता म्हणत असू, पण आपल्या गावाचं खरं पुरातन ऐतिहासिक जे नाव आहे ते नाव म्हणजे ऋषीवट आहे. ऋषीवट. सगळ्यांना याची कल्पना आहे. माझ्यापेक्षा ज्ञानानं, वयानं, अनुभवानं उपस्थित या ठिकाणी मंडळी आहे. आपल्या सर्वांना या गोष्टीचा इतिहास क्रमप्रात आहे, माहिती सुद्धा आहे. पण तरी सुद्धा सांगून जातो, संतांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे. गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण महान तपस्वी संत या ठिकाणी होऊन गेले. मग ते सातारकर महाराज असतील, अमरदास बाबा असतील, रामकृष्ण बाबा असतील, आदी करून जी काही मंडळी आहे संत मंडळी, या संत मंडळीच्या वास्तव्याने पवित्र झालेली ही भूमी आहे. नवे नवे आपल्या ऋषीवट नगरीचं इतिहासामध्ये नाव आहे. जेव्हा काही वर्षासाठी अज्ञात आणि वनवासासाठी पांडव निघालेले होते, पांडव मार्गक्रमण करत असताना याच भूमीतून मार्गक्रमण करून निघालेले होते. पांडवाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही ऋषीवट म्हणजे रिसोड नगरी आहे. अजून मी तुम्हाला उदाहरण सांगेन. आपल्याच भागामध्ये काही गाव आहेत. एक गाव आहे कंकरवाडी. का? कारण की तिथे कंक नावाच्या ऋषीचं वास्तव्य होतं. एक आहे आगरवाडी. तिथे महाराज अगस्ती महाराजांचं वास्तव्य होतं. तिथे ते येऊन गेलेले आहेत. त्यांच्या नावावरून ते गावाचं नाव पडलेलं आहे. भरद्वाज मुनींचं वास्तव्य आपल्या भागामध्ये झालेलं आहे. म्हणून बऱ्याच गावाच्या पुढे शब्द लागतो चिचांबा भर. हे शब्द त्या ठिकाणी लागलेले आहेत. का? मला सांगायचं काय, आपण फार भाग्यवान. आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो, ही भूमी म्हणजे साधारण जन्मभूमी नाही, तर ही संतांच्या वास्तव्याने, संतांच्या भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही ऋषीवट नगरी आहे, आपली ही रिसोड नगरी आहे. आणि गजानन महाराजांच्याही काही आपण फार दूर नाही. जे गजानन महाराजांचं समाधीचं ठिकाण आहे ते म्हणजे शेगाव. हे शेगाव सुद्धा महाराज अगदी 1-2 तासाच्या अंतरावर, प्रवासाच्या अंतरावर आहे. एका दिवसात जाऊन दर्शन करून आपण वापस प्रसादाचं त्या ठिकाणी सेवन करून वापस येऊ शकतो. एवढंच अंतर आपलं शेगाव मध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. पण बऱ्याचशा गजानन महाराजांच्या भक्तांना असं वाटलं की तो 2-3 तासाचाही प्रवास आम्हाला नको. म्हणून या अलीकडच्या 5-10 वर्षामध्ये महाराज आपल्याला बघायला मिळतंय, एक गाव आड का होईना आपल्याला गावागावात गजानन महाराजांचे मंदिर उभे झालेले आपल्याला दिसत आहेत. पण जय महाराजांचा शब्द लक्ष देऊन ऐका, लिहून घ्या. आज एक गाव आड करून आपल्याला गजानन महाराजांचं मंदिर दिसतंय. भविष्यात एक गाव उरणार नाही की जिथं आपल्याला गजानन महाराजांचं मंदिर दिसणार नाही. जसं गाव म्हणलं की मारुतीरायाचं मंदिर आपल्याला दिसतं, हनुमंतरायाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तसंच महाराज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाड्या वस्तीवर, शहराच्या प्रत्येक चौकात, नगरामध्ये, कॉलनीमध्ये आमच्या गजानन महाराजांचं मंदिर उभं राहिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. पण ऐका बरं का, मी जे तुम्हाला चरित्र सांगणार आहे गजानन महाराजांचं, इतकं सरळ मंदिरापुरतं आणि मूर्तीपुरतं मर्यादित चरित्र मी तुम्हाला सांगणार नाही. किंवा ते चरित्र आणि कथा करण्याचा माझा पिंड सुद्धा तसा नाही. तुमच्या लक्षात येईल जसे पुढचे काही दिवस जातील, जय महाराज कसे कथा करतात, किंबहुना जय महाराजांची कथा सांगण्याची हातोटी काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. मला गजानन महाराज फक्त संत म्हणून सांगायचे नाही, मला गजानन महाराज फक्त देव म्हणून सांगायचे नाही, मला गजानन महाराजांची मूर्ती सांगायची नाही, मला गजानन महाराजांचं मंदिर सांगायचं नाही. अरे सांगू तुम्हाला, शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलेला भक्त गजानन महाराजांच्या मूर्ती पर्यंत गेल्यानंतरच त्याला महाराजांचं दर्शन होतं असं नाही. अरे गजानन महाराजांची मूर्ती बघण्याची तुम्हाला गरज नाही. दर्शन घेण्यासाठी तुम्ही शेगावला गेले ना, तिथल्या निसर्ग रम्य वातावरणामध्ये आपल्याला गजानन महाराजांचं दर्शन होतं.
तुम्ही शेगावला गेले ना तर शेगाव मधल्या स्वच्छतेमध्ये आपल्याला गजानन महाराजांचं दर्शन होतं। आपण जर शेगावला गेलो ना तर तिथे मिळालेल्या भाताच्या, तिथे मिळालेल्या प्रसादाच्या, अन्नाच्या कणाकणामध्ये आपल्याला गजानन महाराजांचं दर्शन होतं। खोटं नाही सांगत मी तुम्हाला, खोटं नाही सांगत मी तुम्हाला, मला त्याचा साक्षात्कार, मला त्याचा अनुभव आलेला आहे। अरे गजानन महाराजांच्या मूर्तीपर्यंत पोहोचत असताना आधी मध्ये जे जे गजानन महाराजांचे सेवा करण्यासाठी सेवाधारी महिला पुरुष उभे असतात ना, त्या प्रत्येक महिला पुरुषांच्या सेवाधाऱ्यांच्या हृदयामध्ये, चेहऱ्यामध्ये सुद्धा आम्हाला कोणाचं दर्शन होतं? साक्षात गजानन महाराजांचं दर्शन होतं। आमचे गजानन महाराज मूर्तीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत हो। आता आमचे गजानन महाराज आता मंदिरापुरते मर्यादित राहिलेले नाही। ऐका ना, मला तुम्हाला काय सांगायचं आहे। इथे समोर बसलेल्या ज्या काही महिला मंडळी, जे काही पुरुष मंडळी आहेत, मला माहित आहे या महाराष्ट्रात कोणी असा एखादा व्यक्ती नसेल की त्यांना गजानन महाराजांचं चरित्र माहिती नसेल। आणि सांगू तुम्हाला, महाराष्ट्रात जन्मून विदर्भात ज्यांचा जन्म झालेला आहे त्या विदर्भातल्या एखाद्या व्यक्तीला जर गजानन महाराजांचं चरित्र माहिती नसेल तर त्याला माणूस म्हणून घ्यायची लायकीच नाही, लायकीच नाही। तुम्ही म्हणसाल बरं झालं महाराज, आम्हाला माणूस म्हणून घेता येईल का हो? कारण की आम्हाला गजानन महाराजांचं चरित्र माहिती आहे। पण आज सांगू तुम्हाला श्रोत्यांनो, नुसतं चरित्र माहिती असून फायदा नाही, नुसतं चरित्र ऐकून फायदा नाही, नुसतं चरित्र वाचून फायदा नाही। आज तागायत गजानन महाराजांच्या ग्रंथाचं आपण पारायणच केलं। इथे समोर असलेल्या महिला मंडळी, पुरुष मंडळी, कोणी म्हणेल महाराज गजानन विजय ग्रंथाचे 100 पारायण झाले, कोणी म्हणेल गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे 71 पारायण झाले, कोणी म्हणेल 50 पारायण झाले, कोणी म्हणेल मी रोज एक करतो, कोणी म्हणेल मी गुरुवारी करतो, कोणी म्हणेल मी वर्षात गुरुपुष्प अमृतेचा योग साधून करतो। दरवर्षी आम्ही कित्येक वेळेस गजानन महाराजांचा चरित्राचा जो दास गणू महाराजांनी जो चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे गजानन विजय नावाचा, या ग्रंथाचा आम्ही पारायण करतो। पण आपण फक्त पारायणच करतो, पुढे पाठ मागे सपाट। मला प्रश्न विचारला ना, का हो महाराज, का गरज काय आहे गजानन महाराजांच्या चरित्राची? सांगू तुम्हाला, अरे गजानन महाराज शेगावला तरुण अवस्थेमध्ये वयाच्या 30-32 वर्षामध्ये असताना शेगावला प्रगट झाले हे सगळ्यांना माहित आहे। आणि याच कथेपासून दासगणू महाराजांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे। पण शेगावला प्रगट होण्याच्या अगोदर गजानन महाराज कुठे होते याचं उत्तर महाराज अजून अनुत्तीर्णच आहे, अजून आपल्याला याची कल्पना नाही। आणि त्याचाच ओहापोह करण्याचा प्रयत्न या कथेच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे। गजानन महाराज प्रगट झाले तेव्हा गजानन महाराज दिगंबर अवस्थेमध्ये म्हणजे नग्न होते। का बरं गजानन महाराज नग्न होते? चरित्र कथेमध्ये लिहिलेलं आहे गजानन महाराज नग्न अवस्थेमध्ये राहतात हे आपण वाचतो, पण ते नग्न का राहतात याचा भाव कुठे आपल्याला अजून कळालाय, ते आपल्याला कळालं पाहिजे। गजानन महाराज जेव्हा प्रगट झाले तेव्हा उष्ट्या पात्रवाळीवरचे भाताचे शीत त्यांनी उचलून खाल्ले। का बरं? त्यांना मिळालं नसतं का काही चांगलं खायला? मग त्यांनी तेच का खाल्लं हे अजून आपल्याला माहिती नाही। त्यांनी गढूळ पाणी का पिलं हे अजून आपल्याला माहिती नाही। गजानन महाराज गण गण गणात बोते भजन का म्हणत होते त्याचा अर्थ काय हे अजून आपल्याला माहिती नाही। बरेच जण तर अर्धवट नास्तिक लोक, अर्धवट ज्ञानी, अर्धवट वाचणारे आमच्या गजानन महाराजांविषयी तर टीकाही करतात। गांजा फुक्या म्हणतात, गांजा फुक्या, माफ करा, पण काही टिंगल करणारे सुद्धा लोक आहेत महाराज। पण तुम्हाला कळाली का की आमच्या गजानन महाराजांनी त्या चिलमीचा का स्वीकार केला, आमच्या गजानन महाराजांनी त्या गांजाचा का स्वीकार केला? अजून तुम्हाला एक पाऊल पुढे टाकून सांगू का? आघात आणि आगळं वेगळं चरित्र म्हणजे जर संतांमधलं कोणाच्या संतांचं असेल तर ते गजानन महाराजांचं आहे। अरे एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या लोकाला रागवणं, त्याला हिणवणं, त्याला शिक्षा देणं इथपर्यंत आम्हाला मान्य आहे। पण जे गजानन महाराजांची सेवा करतायत त्याच बाळा भाऊंना गजानन महाराजांनी छत्रीनं मारावं, अहो हे आम्हाला कळतच नाही हो। हे असं गजानन महाराज का करतात याच्यासाठीच कथा ऐकायची। कोणीतरी एक भक्त आला, अंगाला कोड फुटलेला,
त्याला औषध द्यायचं तर गजानन महाराज त्याच्या अंगावर थुंकले. जरा ऐकायला बिभत्स वाटतं, ऐकायला वाईट वाटतं, पण का थुंकले या प्रश्नाचं उत्तर कळायला नको, या चरित्राचा भाव कळायला नको. याच्यासाठी महाराज आपल्याला चरित्र ऐकायचं आहे, याच्यासाठी चरित्र ऐकायचं आहे. ऐकाने मी बोलतो कशा करताना माता माऊल्यांना माझी हात जोडून विनंती असेल, ग्रंथाला केवळ पूजने पुरतं मर्यादित ठेवू नका. ग्रंथ हळदी कुंकू लावण्यासाठी नाही, ग्रंथ हे वाचण्यासाठी आहे. आणि नुसते वाचण्यासाठी नाही, तर जे आपण वाचलं ते जीवनामध्ये काहीतरी अंगीकारण्यासाठी आहे. म्हणून नुसतं गजानन महाराजांचं चरित्र वाचून चालणार नाही. मग तर गजानन महाराजांचं चरित्र आपल्याला काय करावं लागेल, आत्मसात करावं लागेल. आणि गजानन महाराजांचं चरित्र केव्हा आत्मसात करू, जेव्हा त्या चरित्राचा भाव आपल्याला कळेल तेव्हा, त्या चरित्राचा अर्थ कळेल तेव्हा. बरेच जण मला विचारू लागले, गजानन महाराज चरित्र कथा असं का तुम्ही शब्द वापरला नाही, तुम्ही तो मधात जास्तीचा शब्द कशाला वापरला, भाव कथा कशाला वापरला, भाव कथा? कारण की मला चरित्र सांगायचंच नाही, चरित्र तुमच्या मुख पाठ आहे. मला तुम्हाला त्या चरित्राचा भाव सांगायचा आहे, मला तुम्हाला त्या चरित्राचा अर्थ सांगायचा आहे. सगळ्या कथा पाठ आहे. तो एखाद्या गावात आम्ही कथा करायला जावं आणि एखाद्या 80 वर्षाच्या म्हातारीला उभं करावं, आजी भागवत कथा, अरे बाबा 100दा ऐकली. भक्त प्रल्हादाचं चरित्र मुख पाठ आहे, सांगा बरं. अरे आमच्या कथाकारांना लाजवतील इतकी चांगली कथा आमची त्या गावातली 80 वर्षाची आजी सांगते. आजी पण आजी ऐका, कथा पाठ आहे, पण ती कथा कशासाठी आहे हे कळणं फार महत्वाचं आहे. नुसत्या कथा पाठ असून फायदा नाही, नुसत्या कथा सांगून फायदा नाही. फार सरळ सोप्या पद्धतीने सांगणार आहे बरं का मी तुम्हाला. अतिशय अतिशय मार्मिक दृष्टिकोनानं, दृष्टांतांचा, सिद्धांतांचा, प्रमाणाचा, इतर साधू संतांच्या जीवनाचा, चरित्राचा भाव पाहत 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 मी गजानन महाराजांचं चरित्र तुमच्या पुढे उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आज खऱ्या अर्थानं गजानन महाराज काय आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या 7 दिवसामध्ये कळून घ्यायचं आहे, कळून घ्यायचं आहे. म्हणून ऐका, कथा श्रवण करायची आहे आपल्याला, कथा श्रवण. पण कथा कशी श्रवण करायची